नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या महा क्लासेसवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ITI इन्स्ट्रक्टरसाठी इंडस्ट्री 4.0चे काही MCQ बघत आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या सगळ्यांसाठी. आणि तुम्हाला जर याची PDF पाहिजे असेल तर आताच आमचं महा क्लासेसचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे. चला पहिला क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग टेक्नॉलॉजीज इज नॉट अ पार्ट ऑफ इंडस्ट्री 4.0. आता कोणती टेक्नॉलॉजी आहे ती इंडस्ट्री 4.0चा पार्ट नाही, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सुद्धा काय आहे, इंडस्ट्री 4.0चा पार्ट आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 3D प्रिंटिंगसुद्धा आहे, ब्लॉक चेनसुद्धा आहे. ठीक आहे, स्टीम इंजिन नाही, बरोबर आहे. स्टीम इंजिन जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, हे जे फर्स्ट रिव्हॉल्युशन झालं होतं, बरोबर आहे, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, त्याचा जो पार्ट होता. म्हणजे ऑप्शन डी काय असणार आपल्या इथं, बरोबर आहे. पण हे 3 ऑप्शन काय आहेत, इंडस्ट्री 4.0चे आपण म्हणूया पार्ट आहे, त्याच्यामुळे याला तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. नंतरचा सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याला आपण IoTs म्हणतो. तर याचा फुल फॉर्म तुम्हाला तिथं विचारला जाऊ शकता. IoTs म्हणजे काय आहे, तर इंटरनेट ऑफ थिंग्स. आता हे काय असतं, तर हे असतं सिस्टीम ऑफ इंटरकनेक्टेड फिजिकल डिव्हायसेस. म्हणजे फिजिकल डिव्हायसेस आहे, 2 फिजिकल डिव्हायसेसना इंटरकनेक्ट करणं, त्यांना जोडणं, हे इंटरनेट ऑफ थिंग्सचं म्हणजे IoTचं काम असतं. हे तुम्हाला ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडस्ट्री 4.0 अँड प्रिव्हियस इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. म्हणजे थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आणि फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. तर जे काही फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आहे, ज्याला आपण इंडस्ट्री 4.0 म्हणतो, हे फोकस करते कशावर, ॲटोमेशन अँड डेटा एक्सचेंजवर, बरोबर आहे. ॲटोमेशन हे सगळ्यात मोठा पॉईंट आहे आणि डेटा एक्सचेंज हे 2 पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब द कन्सेप्ट ऑफ द सायबर फिजिकल सिस्टीम. बघा, याचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. CPS म्हणजे काय आहे, तर सायबर फिजिकल सिस्टीम, बरोबर आहे. आता सायबर फिजिकल सिस्टीम हे काय आहे, तर बघा म्हणजे आपण याला कशा प्रकारे आपण डिस्क्राईब करू शकतो, तर अ वे टू मॉनिटर अँड कंट्रोल द फिजिकल प्रोसेसेस थ्रू द डिजिटल टेक्नॉलॉजी. म्हणजे बघा, ज्या काही फिजिकल प्रोसेस आहेत त्यांना कंट्रोल करणं, त्यांना मॉनिटर करणं थ्रू द डिजिटल टेक्नॉलॉजी, याला आपण काय म्हणतो, एक कन्सेप्ट आहे कशाचा, तर सायबर फिजिकल सिस्टीमचा, CPSचा. ओके. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द रोल ऑफ बिग डेटा इन इंडस्ट्री 4.0. आता बिग डेटाचा रोल काय आहे इंडस्ट्री 4.0 मध्ये, टू ॲनालाइज अँड इंटरप्रेट डेटा. म्हणजे डेटाला ॲनालाइज करणं, इंटरप्रेट करणं, हे बिग डेटाचं काय आहे, इथं आपण म्हणू शकतो इथं रोल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पोटेन्शियल चॅलेंजेस ऑफ इम्प्लिमेंटिंग द इंडस्ट्री 4.0. आता तुम्हाला माहीत आहे, इंडस्ट्री 4.0 हे फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आहे, त्याच्यामुळे खूप चॅलेंजेस येणार आहेत इंडस्ट्रीसमोर यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर कोणकोणते चॅलेंज आहेत, तर सर्वात महत्त्वाचा चॅलेंज तो म्हणजे लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे बघा, सगळ्या गोष्टी ऑनलाईन करणं, डिजिटलाइज करणं, बरोबर आहे, कस्टमाइज करणं, हे तेवढं सोपं नसतं. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचं आपल्याला इथं लिमिटेशन फेस करावं लागणार आहे. सोबतच इन्फ्रास्ट्रक्चर आणि इव्हन स्किल वर्करसुद्धा आपल्याला इथं आता एक महत्त्वाचा पार्ट आपला बनतो आहे. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द मेन फोकस ऑफ द स्मार्ट फॅक्टरी कन्सेप्ट. आता स्मार्ट फॅक्टरी कन्सेप्ट म्हटल्यानंतर मेन फोकस काय असायला पाहिजे, तर मेन फोकस असायला पाहिजे इम्प्रूव्ह द वर्कर सेफ्टी. ओके. इन्क्रीज द प्रोडक्शन कॅपॅसिटी, रिड्यूस द कॉस्ट थ्रू द ऑटोमेशन. म्हणजे बघा, काय करायचं आपल्याला, वर्करची सेफ्टी इन्क्रीज करायची आहे, प्रोडक्शन इन्क्रीज करायचं आहे आणि कॉस्ट रिड्यूस करायचा आहे. या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर स्मार्ट फॅक्टरी कन्सेप्टमध्ये येत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेक्नॉलॉजीज इज यूज टू क्रिएट द डिजिटल ट्विन्स इन इंडस्ट्री 4.0. आता कोणती टेक्नॉलॉजी आपण यूज करतो, ठीक आहे, टू क्रिएट अ डिजिटल ट्विन्स इन इंडस्ट्री 4.0. तर याच्यामध्ये आपण व्हर्च्युअल रियालिटी हे काय करतो, ही टेक्नॉलॉजी यूज करतो टू क्रिएट द डिजिटल ट्विन्स इन इंडस्ट्री 4.0. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रोल ऑफ द क्लाउड इन इंडस्ट्री 4.0. आता क्लाउडचा काय रोल आहे, तर क्लाउडचा रोल असतो डेटाला स्टोअर करणं, बरोबर आहे, आणि डेटाला ॲनालाइज करणं थ्रू द व्हेरियस सोर्सेस. ओके, फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस. म्हणजे व्हेरियस सोर्सेसपासून जो डेटा येतो, बरोबर आहे, त्यांना स्टोअर करणं, त्यांना ॲनालाइज करणं. ठीक आहे, हे क्लाउडचं काम असतं. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक
ऑफ अ लाईट आउट फॅक्टरी. आता लाईट आउट फॅक्टरी म्हणजे काय? तर लाईट आउट फॅक्टरी म्हणजे काय? अशी फॅक्टरी की तिथं सगळ्या गोष्टी ॲटोमॅटेड असतात. ठीक आहे, ह्युमन इंटरव्हेन्शन तिथं मुळातच नसतं. ठीक आहे, याला आपण म्हणतो लाईट आउट फॅक्टरी. ओके, इट इज फुल्ली ॲटोमॅटेड अँड ऑपरेट्स विदाऊट ह्युमन इंटरव्हेन्शन. तर आपण लाईट आउट फॅक्टरी म्हणतो. आणि हा पॉईंट थोडासा लक्षात घ्या, लाईट आउट फॅक्टरी म्हणजे काय, कारण लाईट आउट फॅक्टरीचा पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. तर हे होते 10 MCQ. तुम्हाला जर अजून असे MCQ पाहिजे असतील तर नक्की आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणारच आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे MCQ तुम्हाला देणार आहे. जवळपास मी तुम्हाला 1000+ MCQ देणार आहे. ठीक आहे, तर ट्राय करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं आणि लाईक करण्याचं. थांबूया इथं.